पाहुणं बकरी कुठे आहे तुमची बकरी? हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहे बुलेश्वर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील यवत शहरालगतचा बुलेश्वर या महादेवाच्या मंदिरात. याच्या अगोदर मी एकदा गेलो होतो. कोमल आणि मी लग्न झाल्या 2 वर्षापूर्वी गेलो होतो. आई कधी गेली होती? आई गेली होती का? मी गेलेलं 10-15 वर्ष झालं. आई गेलेलं 10-15 वर्ष झालंय आई म्हणते. तर आता यश पहिल्यांदाच चाललाय. यश पहिल्यांदाच चाललाय का तू? इकडे बघ, इकडे बघ कॅमेऱ्याकडे. पहिल्यांदाच चाललाय का तू? यश पहिल्यांदाच चाललाय. चला मित्रांनो, वातावरण पण एक नंबर आहे. असं वाटतंय की पाऊस येईल पण पाऊस काही येई नाही. पण बुलेश्वरला गेल्यावर नक्की पाऊस येईल असं तर मला आतून वाटतंय. आता गेल्यावर बघू पुढं. हो का? वातावरण बघा कसं आहे, ढगाळ आहे एक नंबर. चला मित्रांनो, आता डायरेक्ट बुलेश्वरच्या जवळ गेल्यावर तुम्हाला भेटतो. मित्रांनो, फायनली यवत मध्ये आलोय. यवत मधून एक बायपास आहे जायला बुलेश्वरला. तर आता मी यवत मधून टर्न घेतलेला आहे आणि चाललेलो आहे बुलेश्वरच्या दिशेने. चला, घाट सेक्शन मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता बुलेश्वर. मित्रांनो, ते बघू शकता, त्या डोंगरावर दिसतंय का बुलेश्वरचं मंदिर? तिथं जायचं आपल्याला. आता आपण घाटाच्या खाली घाट चढून आपल्याला वर जायचंय. मित्रांनो, बुलेश्वरचा घाट पण एकदम खतरनाक घाट आहे. तसा वळण जागा वळण आहेत एकदम. बघू शकता. हो, पूर्ण गाडी आल्या तर अवघड होतंय. यश बघा, आमचं यशला विचारलं ना गाडी कशी पळते बघा, यश सांगतोय लगेच. कशी पळते गाडी? गाडी कशी पळते बाबू? मित्रांनो, बुलेश्वरला यायला 2 रूट आहेत. तसे आपण यवतवरून येऊ शकतो किंवा सासवडवरून येऊ शकतो. आता मागच्या वेळेस आई म्हणते की आम्हाला येताना घाट वगैरे लागला नव्हता. तर जर आपण सासवडवरून आलो तर घाट वगैरे नाही आहे एवढा. जर आपण यवतवरून जर चाललो तर घाट लागतो 100%. आणि घाट पण डेंजर आहे जरा. इथं ट्रॅफिक जरा कमी असल्यामुळे काही एवढं वाटत नाही. घाट तसा डेंजर आहे का नाही बाबू? घाट डेंजर आहे का? मित्रांनो, हे बघू शकता बुलेश्वर श्री क्षेत्र बुलेश्वर मध्ये आपण एंट्री करतोय. वर दिसतंय का? चला मित्रांनो, बुलेश्वरच्या कमानीमध्ये एंट्री केल्या आपल्याला एक फॉरेस्ट टाईप म्हणजे भरपूर झाडी लागते. आणि ह्याच्यातून आपल्याला नंतर वरती डोंगर माथ्यावर जायचं असतंय. आम्ही मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस गाडी खालीच लावलेली. तर आता बघूया गाडी जाते का वरती, काय माहिती. आता एंट्री केल्या तर पावती फाडायला लागली आम्हाला. तर वरती जाते का गाडी बघूया. चला, मित्रांनो, फायनली आम्ही बुलेश्वरला पोहोचलेले. चला आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. मंदिर एक नंबर आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमची पण मंदिर बघून इच्छा होईल की इकडे यायची. आणि इकडचा परिसर बघा, एक नंबर. हर हर महादेव. चला.
सगळी मंदिराची तोडफोडी मोगलांनी केलेली. जे नवीन दिसतंय ना आपल्याला ते ओपन होतं. त्याच्या सकाळी संध्याकाळी 2 टाइम प्रसाद ठेवला जातो. सकाळी एकदा 6 वाजता एकदा आणि संध्याकाळी 7ला. त्या पाठीमागची खिडकी आहे ना तिथून सूर्यकिरण लिंगावरती पडतात 28 मार्च आणि 15 सप्टेंबरला. वर्षातून 2दा सूर्यकिरण लिंगावरती पडतात. मित्रांनो बघू शकता काय अवस्था केली आहे. मित्रांनो इथं महाप्रसाद चालू होता. मग आम्ही पण थोडं जेवण करतोय, महाप्रसाद घेतोय. मित्रांनो इथं महाप्रसाद चालू होता तर आम्ही पण महाप्रसाद थोडा खाल्लेला आहे. यशनी खाल्ला का? हा खातोय. चला दर्शन वगैरे झालेले, आता निघूया. मित्रांनो बुलेश्वरला आल्यावर जसं आम्हाला वाटलं होतं की पाऊस वगैरे असेल, पण तसं नाही झालेलं. पाऊस नाही आहे, पण मित्रांनो इथं ऊन पण नाही आहे, त्यामुळं मस्त वाटतंय वातावरण आणि थंड आहे थोडं. मित्रांनो फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे, आता आम्ही निघालेलं. बाबू काय घेतलं तू? मित्रांनो फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि घरी आल्यावर यशचा फोटो यशला दाखवूया. बघू यशची रिॲक्शन. बाबू कोण आहे? तू छान आहे का? मित्रांनो फोटो बघा मस्त आलाय ना. कमेंट करून सांगा नक्की कसं काय आला यशचा फोटो. मित्रांनो आल्यावर गाडीची अवस्था बघितली तर गाडी लय खराब झाली होती. गाडी धुऊया आता. काय मित्रांनो आता यश गाडी धुतोय, आंघोळ बी करत आहे. आंघोळ बी होती वाटतं तरी. गाडी कशी काय चमकली? गाडी चांगली चमकली का? हा चांगल्या गाड्या धुतो तू. गाड्या धुयाला ठोवा मला वाटतं तुला. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. हो पाहुणा बकरी कुठे आहे तुमची? बकरी